राजी सोसे आज आम्ही मुंबई या ठिकाणी कृषी मंत्री माणिकदादा कोकाटे यांना निवेदन देण्यासाठी मुंबई या ठिकाणी मंत्रालयात आलो होतो। मंत्रालयात आल्यानंतर त्यांना सविस्तर चर्चा झाली पीक विम्याबद्दल आणि निवेदनसुद्धा देण्यात आलं। पण या ठिकाणी एक पाहायला मिळालं, पोलिसाला समोर करून शेतकऱ्याचं आंदोलन कसं थांबवलं जातं हे आपण आत्तापर्यंत ऐकलं होतं आणि तीच घटना आज आपली या मुंबईमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली। आम्ही या ठिकाणी 3 शेतकरी निवेदन घेऊन आलो असता आम्हाला या ठिकाणी मंत्रालयाच्या परिसरामध्ये किमान 10 पोलीस आमच्या पाठीमागे होते आणि 10 पोलिसांच्या बंदोबस्तमध्ये आम्हाला माननीय कृषी मंत्री माणिकदादा कोकाटे यांना निवेदन देण्यासाठी फुल प्रोटेक्शनमध्ये आम्हाला या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणून निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सोडलं। जोपर्यंत आम्ही त्यांना निवेदन दिले तोपर्यंत फुल प्रोटेक्शन, जसं जणू काही एखाद्या VIP किंवा Y+ संरक्षण आहे अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी संरक्षण होतं। गजानन भाऊ जायबे असो किंवा गजानन भाऊ सोनवणे असो, आम्हाला या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी ताब्यात घेऊन निवेदन देऊन आम्हाला सगळं पोलिसांनाही सहकार्य केलं, आम्ही त्यांना सहकार्य केलं। पण आम्हाला हेच म्हणायचं आहे की शेतकरी योद्धा कृती समितीची ताकद ही मंत्रालयापर्यंत आणि मुंबईच्या सारख्या ठिकाणी पोलिसांना आपली ताकद कळाली। म्हणून मी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासित करतो की आपण यापुढे चांगल्या पद्धतीने चांगल्या ताकदीने आपण हा लढा पुढे नेऊया आणि शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे शेतकरी योद्धा कृती समिती ठामपणे उभं राहणार आहे आणि ठामपणे आम्ही आहेच। फक्त तुमची साथ आम्हाला पाहिजे, फक्त तुमची साथ आम्हाला पाहिजे।